नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. मला खूप तुमच्या कमेंट्स आले होते की मॅडम आम्हाला इंग्लिश वाक्य शिकायची आहेत, रोज बोलली जाणारी इंग्लिश सेंटेन्सेस आम्हाला शिकायची आहेत आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे, जिकडे मी अगदी तुम्हाला रोज तुम्ही ही वाक्य वापरू शकता अशी वाक्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही वाक्य मी जेव्हा तुम्हाला सांगेन, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघाल, फक्त व्हिडिओ बघून सोडून द्यायचं नाही आहे. ॲक्च्युअल तुमच्या डेली लाईफमध्ये ही वाक्य तुम्ही यूज करा, म्हणजे तुमची बोलण्याची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, फक्त आपण ऐकून सोडून देतो आणि मग तुम्ही मला कमेंट करता की मॅम मला इंग्लिश बोलता येत नाही आहे, मी काय करू. जितकं जास्त तुम्ही बोलायची प्रॅक्टिस कराल तितकी जास्ती फ्लुएन्सी तुमची येणार आहे. ऑल राईट, सो प्लीज 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 प्रॅक्टिस अजिबात सोडायची नाही आहे. माझे खूप व्हिडिओज बघा, माझं काही म्हणणं नाही आहे, चांगलंच आहे, पण प्लीज बोलणं सोडू नका. द मोर यू स्पीक द मोर फ्लुएंट यू विल गेट. ऑल राईट, लेट्स बिगिन विथ टुडेज व्हिडिओ. इंग्लिश वाक्य सांगणार आहे मी आणि मराठीत अर्थ अर्थातच. ओके, सुरुवात करूयात. पहिलं आपलं वाक्य आहे नो वरीज. नो वरीज. नो वरीज म्हणजे काय बरं? नो वरीज म्हणजे अरे काळजी करू नको, हरकत नाही, काळजी करू नको, हरकत नाही. इंग्लिशमध्ये म्हणा नो वरीज. डोंट वरी सुद्धा बरोबर आहे. ओके, डोंट वरी, बट फ्रेंडला म्हणताय, इनफॉर्मली म्हणताय, आय नो वरीज. ठीक आहे, नो वरीज म्हणू शकता. लॉंग टाईम नो सी. खूप दिवस झाले आहेत. एखादा तुम्हाला मित्र किंवा एखादा ऑफिसमधला कलीग खूप दिवसांनंतर, किंवा नेबर आपले शेजारचे, घरी आपण बिल्डिंगमध्ये राहतो, आपल्या बाजूला जे राहतात त्यांना आपण नेबर असं म्हणतो. तर नेबर्स खूप दिवसांनी आपल्याला भेटले तर तुम्ही काय म्हणू शकता? लॉंग टाईम नो सी. अरे खूप दिवस झाले भेटून तुला, म्हणजे कुठे होतास तू, याचा अर्थ आहे लॉंग टाईम नो सी. ओके, खूप दिवस झाले भेटून, कुठे होतास इतके दिवस. ऑल राईट. तिसरं सोपं, ड्राईव्ह सेफ. नीट गाडी चालव, ड्राईव्ह सेफ. ओके, आपण दरवेळेस आपल्या फ्रेंड्सना बाय करतोच किंवा ऑफिस कलिग्सना बाय करतो. नुसतं बाय करण्याच्या ऐवजी आपण निघतोय, तुम्हाला माहिती आहे की तुमचा मित्र गाडीवरून जाणार आहे, ड्राईव्ह सेफ. ठीक आहे, ड्राईव्ह सेफ. समोरच्याला पण कळतं अरे हा व्यक्ती माझ्याबद्दल काळजी करतोय, आणि प्लस तुमचं एक इंग्लिश वाक्य पण बोललं जातं, ड्राईव्ह सेफ. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज कॉल मी वेन यू गेट होम. कॉल मी वेन यू गेट होम म्हणजे काय? जेव्हा तू घरी पोहोचशील तेव्हा मला फोन कर. ठीक आहे, जेव्हा तू घरी पोहोचशील तेव्हा मला फोन कर. कॉल मी वेन यू गेट होम. डोंट फॉरगेट टू बाय मिल्क. दूध विकत घ्यायला विसरू नका. अहो ऐकताय ना, खाली जाताय पण दूध विकत घ्यायला, दूध आणायला विसरू नका. आपण युजली बायका आपल्या नवऱ्यांना सांगत असतो डोंट फॉरगेट टू बाय मिल्क. ओके, डोंट फॉरगेट म्हणजे, डोंट फॉरगेट म्हणजे काय? विसरू नको. काय विसरू नको? टू बाय. टू बाय म्हणजे काय? काहीतरी खरेदी करणं. मिल्क म्हणजे दूध. ओके, शब्दशः ट्रान्सलेशन नाही करायचं आहे. आता डोंट फॉरगेट टू बाय मिल्क, आता जर मी हे शब्दशः मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर काय होतं बघा. डोंट म्हणजे नको, नको विसरू आणायला दूध. आपण असं म्हणतो, नको विसरू आणायला दूध, असं नाही म्हणत आपण, राईट. पण इंग्लिशमध्ये आपण डोंट फॉरगेट टू बाय मिल्क असंच म्हणतो. आता मराठीत काय म्हणतो? दूध आणायला विसरू नको. दूध, मिल्क, आणायला, बाय, विसरू, फॉरगेट, नको, डोंट. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये, ओके आता मला मराठीमधलं हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, म्हणून तुम्ही सगळेजण ट्रान्सलेट करणार. मिल्क बाय फॉरगेट डोंट असं आपण नाही ट्रान्सलेट करत. त्यामुळे मित्रांनो, आपण कधीही ट्रान्सलेशन करत नाही. अर्थ समजून घ्या, काय वाक्य आहे आणि इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोललं जातं हे समजून घ्या. ओके, ट्रान्सलेशन मेथड आपल्याला अप्लाय नाही करायची. नंतर बऱ्याचदा काय होतं, समोरचा व्यक्ती तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतो. ओके, तुम्ही तो प्रश्न ऐकून घेता, मग त्याचं तुम्ही मराठीमध्ये मनातल्या मनात पटकन ट्रान्सलेशन करता. मग काय उत्तर द्यायचं आहे हे आधी तुम्ही मराठीत विचार करता, मग त्या उत्तर जे आहे ते तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता, मग ते बोलता, आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये खरं तुम्हाला काय बोलायचं आहे हे तुमच्या तोंडून बाहेर येतच नाही. कारण आयदर तुम्ही शब्द विसरता किंवा चुकीचं इंग्लिश बोलता, किंवा हे सगळ्या प्रोसेसमध्ये सगळीच गडबड होऊन जाते. त्यामुळे आपल्याला ट्रान्सलेशन करायचं नाही आहे. ओके, अंडरस्टँड द मीनिंग ऑफ
एव्हरीथिंग. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या आजूबाजूला, अर्थ समजून घ्या. आता पण मी तुम्हाला सेंटेन्सेस सांगते आहे जस्ट तुमची हेल्प हवी म्हणून, की हे सेंटेन्सेस तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये वापरू शकता. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूया. कॉल मी बॅक वेन यू गेट अ चान्स. कॉल मी बॅक वेन यू गेट अ चान्स म्हणजे जेव्हा तुला संधी मिळेल, जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा मला फोन कर. ठीक आहे, म्हणजे मी असं नाही म्हटलं की लगेचच पोचल्यावर मला फोन कर. ओके, कॉल मी बॅक as soon as you reach home, when you reach home असं मी नाही म्हटलं. तुझ्या सवडीने तुला जेव्हा वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल तेव्हा यू कॅन कॉल मी. ऑल राईट, सो कॉल मी बॅक वेन यू गेट अ चान्स. दॅट्स सो अनॉइंग, दॅट्स सो फ्रस्ट्रेटिंग. म्हणजे काय बरं, अनॉइंग, फ्रस्ट्रेटिंग, काय चिडचिडेपणाचं आहे ते. ओके, फ्रस्ट्रेट झाले मी, मला अजिबात आवडलेलं नाही आहे. दॅट्स सो अनॉइंग, दॅट्स सो वंडरफुल. किती छान गोष्ट आहे ती. दॅट्स सो वंडरफुल, दॅट्स सो एक्साइटिंग, दॅट्स सो एक्साइटिंग. आता बघा, दॅट्स सो अनॉइंग, दॅट्स सो फ्रस्ट्रेटिंग, दॅट्स सो वंडरफुल, दॅट्स सो एक्साइटिंग. मी एकाच टोनमध्ये बोलली का? दॅट्स सो अनॉइंग, दॅट्स सो फ्रस्ट्रेटिंग, दॅट्स सो वंडरफुल, दॅट्स सो एक्साइटिंग नाही. ओके, माझे इमोशन्स पण बाहेर येत आहेत. ओके, नुसतंच इंग्लिश बोलायचं नाही आहे. आपण मराठी कसं अगदी सोप्या पद्धतीने बोलून जातो, कारण लहानपणीपासून आपण शिकतोय, आपले इमोशन्स पण त्याच्यासोबत बाहेर येतात. तसंच हळूहळू इंग्लिश लँग्वेजचं पण डेव्हलप करा. वाक्य म्हणायची आहेत, रट्टा मारलाय, पाठ केली आहेत म्हणून बोलायचं आहे असं करू नका. इमोशन सकट बोला. दॅट्स सो अनॉइंग, तू मला सोडून गेलास, दॅट्स सो अनॉइंग. ठीक आहे, दॅट्स सो फ्रस्ट्रेटिंग, माझ्या बॉसने मला अजून काम दिलं, दॅट्स सो फ्रस्ट्रेटिंग. दॅट्स सो वंडरफुल, माझ्या आईने मला नवीन पर्स आणून दिली, दॅट्स सो वंडरफुल. दॅट्स सो एक्साइटिंग, आम्ही आता नवीन मूवीला चाललेलो आहे जो आता रिलीज होणार आहे या फ्रायडेला. येस, दॅट्स सो एक्साइटिंग. ठीक आहे, विथ इमोशन्स बोलाल तर मेसेज जो आहे समोरच्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे कन्वे होतो. ऑल राईट, नेक्स्ट सेंटेन्स. He is forever complaining about this country. He is forever complaining about this country. म्हणजे कायम तो त्याच्या देशाबद्दल तक्रार करत असतो. असं कोणतरी आपल्या फ्रेंड्समध्ये असतंच, अरे काय मी तर अमेरिकेला जाऊन आलो, हे इंडियामध्ये काय असंच असतं तसंच असतं, किंवा अरे काय आपला देश कधी सुधारणारच नाही. असे बघा, असे टाळकी, असे नमुने काही काही असतातच आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा ऑफिसमध्ये. तुम्ही म्हणू शकता, he is forever complaining about this country. Okay, he is forever complaining about this country. On my way, on my way म्हणजे काय? अरे मी वाटेतच आहे. On my way, I am on my way किंवा नुसतं म्हणू शकता on my way. Be right back, be right back म्हणजे काय? आलोच मी, आलेच मी. ह्याचा शॉर्ट फॉर्म होतो बरं का. जर का तुम्ही टेक्स्ट करत असाल तुमच्या फ्रेंड्सना, यू कॅन टाईप BRB. BRB म्हणजे बी राईट बॅक, आलेच मी, येतेच मी. ठीक आहे, BRB. ऑल राईट. आणि फ्रेंड्स, मला इथे क्विकली तुम्हाला सांगावं असं वाटतंय की आपला ना झूम क्लाससुद्धा आता मी घेते बरं का. सो लाईव्ह क्लास असतो, त्याच्यामध्ये फक्त 10 स्टुडंट्स घेतले जातात पर बॅच. ओके, 1.5 मंथ्सचा तो कोर्स आहे. ठीक आहे, 2 टायमिंगमध्ये वेगळ्या वेगळ्या बॅचेस आहेत. एक सकाळची बॅच, एक संध्याकाळची बॅच. आत्ता 2 बॅचेस रनिंग आहेत, ऑलरेडी ॲडमिशन्स फुल झालेले आहेत. पण जर तुम्हाला शिकायचं असेल झूम क्लास म्हणजे लाईव्ह 1-on-1 तर प्लीज ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. बरं, तुम्हाला त्यावेळेस नाही जमत आहे मॅम, 12 ते 1 नाही जमत आहे मॅम, 7 ते 8 शिकायला नाही जमणार, मग तुम्ही प्री रेकॉर्डेड कोर्सेस घेऊ शकता. प्री रेकॉर्डेड कोर्सेस म्हणजे काय, तर लेसन वाईज मी सगळे व्हिडिओज करून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी, प्रॅक्टिस टेस्ट करून ठेवलेले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार लेसन 1, लेसन 2, लेसन 3 बघू शकता ॲट युअर पेस. तुम्हाला आज बघायचं आहे लेसन 1, तुम्ही आज बघा. तुम्हाला 4 दिवसांनी लेसन 2 बघायचं आहे, तुम्ही 4 दिवसांनी लेसन 2 बघा. ओके, मग ते तुमच्यावर आहे. दॅट इज प्री रेकॉर्डेड कोर्स. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत लिंक्स. प्ले स्टोअरवर आहे, ॲप स्टोअरवर आहे, वेगवेगळ्या लिंक्स आहेत. तुमच्या फोननुसार डाउनलोड करा. तुम्हाला सगळी माहिती मिळेल की लाईव्ह क्लास कधी आहे, प्री रेकॉर्डेड कोर्सेस कधी आहेत. ऑल राईट. आणि नंबर पण दिलेला असतो की कोणाला कॉल करायचं आहे, मला नाही कळत आहे बाबा. आणि सर्वात सोपं, इंस्टाग्रामवर फॉलो करा. मी दरवेळेस अनाऊन्स करत असते की गाईज लाईव्ह बॅचचे ॲडमिशन सुरू झाले आहेत, लाईव्ह बॅचचे ॲडमिशन्स संपलेले आहेत, प्री रेकॉर्डेड कोर्सवर डिस्काउंट आहे, जे काय आहे इंस्टाग्रामवर मी सांगत असते. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या हे आपलं इंस्टाग्राम आहे. ठीक आहे, सो
मला हे क्विकली सांगावं असं वाटलं, कारण का खूप सारे मला DMs पण येतात की मॅम मला प्लीज लाईव्ह क्लास, लाईव्ह शिकायचं आहे तुमच्याकडून, लाईव्ह शिकायचं आहे. सो पटकन मी हे सांगून टाकलं. आता वळूयात पुढच्या वाक्याकडे. ठीक आहे. आपलं नेक्स्ट सेंटेन्स इज आय एम जस्ट popping out quickly. I'll be back in an hour. I'm just popping out quickly. I'll be back in an hour. म्हणजे काय? Popping out म्हणजे काय बरं? I'm just popping out quickly म्हणजे मी जरा पटकन बाहेर चालली आहे. I'll be back in an hour. ओके, एका तासात मी परत येईन. मी पटकन जरा बाहेर जाऊन येते, एका तासात परत येईन. ओके, आय एम जस्ट पॉपिंग आउट. आता तुम्ही म्हणाल मॅम मग गोईंग आउट पण चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. ओके, आय एम गोईंग आउट, आय विल बी बॅक इन 1 hour. हे पण बरोबर आहे. पण अजून थोडंसं पुढची स्टेप म्हणून मी हे वाक्य सांगितलं. गोईंग आउट सगळेच वापरतात. तुम्ही जर हे पटकन तुमच्या फ्रेंड्ससमोर वापरलं तर थोडंसं इम्प्रेशन पण छान पडेल. आय एम जस्ट पॉपिंग आउट क्विकली, आय विल बी बॅक इन an hour. ठीक आहे, ऐकायला पण छान वाटतं. ओके, म्हणजे मी बाहेर झाली आहे, मी आलेच एका तासात. ओके, आय एम एक्झॉस्टेड टुडे. आय एम एक्झॉस्टेड टुडे. आज खूप दमली आहे मी, खूप थकली आहे. माझ्या आवाजावरून पण तुम्हाला कळत असेल मला सर्दी झाली आहे, मला ताप होता, मला वीकनेस होता. तरी मला हवं आहे की दर शुक्रवारी आता व्हिडिओज होतात, अजिबात व्हिडिओ मिस व्हायला नाही पाहिजे, कारण की तुम्हाला मी वेगळ्या गोष्टी सांगत असते, तुमचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे मी आज व्हिडिओ करते. बट आय एम व्हेरी एक्झॉस्टेड टुडे. आय एम एक्झॉस्टेड टुडे. मी दमली आहे आज खूप. ओके, हाऊ स्टनिंग इज द वेदर टुडे. आजचं हवामान किती भारी आहे. मग एखादी गर्लफ्रेंड त्याच्या बॉयफ्रेंडला सांगत असेल तर अरे आजचं हवामान किती रोमॅन्टिक आहे. हाऊ रोमॅन्टिक इज द वेदर टुडे. ठीक आहे. सो कसं आहे हवामान त्याच्यावर पण तुम्ही वाक्य म्हणू शकता. हाऊ बोरिंग इज द वेदर टुडे. हाऊ डल इज द वेदर टुडे. किती ढगाळी झालं आहे, डल ॲटमॉस्फिअर झालं आहे आपण म्हणतो ना. सो हाऊ डल इज द वेदर टुडे. हाऊ स्टनिंग इज द वेदर टुडे. तुमच्यावर आहे कसं वेदर आहे त्याच्यानुसार तुम्ही वाक्य बनवून बोला. इट्स ऑन द टिप ऑफ माय टंग बट आय कांट रिमेंबर. अरे माझ्या जिभेवर आलंय ते नाव अगदी, पण मला आठवत नाही आहे. असं म्हणतो ना, अरे मला आठवत नाही आहे, आत्ताच मला आठवलं होतं, मला नाव आठवत नाही आहे. इट्स ऑन द टिप ऑफ माय टंग बट आय कांट रिमेंबर. इट्स ऑन द टिप ऑफ माय टंग बट आय कांट रिमेंबर. नो थँक्स. नाही धन्यवाद. नो थँक्स. ओके, हे तुम्ही युजली मी म्हणेन जर तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे जात असाल आणि कोणीतरी तुम्हाला सिनियरनी काहीतरी ऑफर केलं की येणार आहेस का, मे बी एकत्र जेवायला येणार आहे का, किंवा पार्टीला येणार आहे का, किंवा काही असेल आणि तुम्हाला पोलाइटली जर नाही म्हणायचं आहे तर फक्त नो म्हणून प्लीज थांबू नका. नो थँक्स. ओके, थँक्स फॉर इन्व्हायटिंग बट या आय हॅव सम वर्क राईट नाव. नो थँक्स. नो थँक्स. पोलाइट वे ऑफ सेईंग नो. नो थँक्स. किंवा येस प्लीज. अरे मला भूक लागली आहे तर मी आता चालले एक रोल खायला. ओके, पनीर रोल खायला मी चालली आहे. डू यू वॉन्ट टू अकंपनी मी? येस प्लीज. इवन आय एम हंग्री, आय एम कमिंग विथ यू. येस प्लीज. येस प्लीज. आय विल चेक इफ आय एम फ्री. म्हणजे बघते मी जरा फ्री असणार आहे की नाही, मला बघावं लागेल. बघते किती काम उरलं आहे, किंवा जस्ट मला चेक करावं लागेल की मी किती आहे की नाही बाबा फ्री टाईम माझ्याकडे. ठीक आहे, आय विल चेक इफ आय एम फ्री. इट्स बीन वन ऑफ दोज डेज. इट्स बीन वन ऑफ दोज डेज म्हणजे काय बरं? हां, बऱ्याच दिवसांपैकी आजचाच तो दिवस आहे. मग काही असेल, तुम्ही बोर झाला आहात किंवा खूप काम आहे, सगळ्या गोष्टी वाईट घडत आहेत, काहीतरी घडलं आहे, तुम्ही म्हणताय अरे हो सगळ्या दिवसांपैकी आजचाच तो दिवस आहे. बघ, इट्स बीन वन ऑफ दोज डेज. थँक्स अ मिलियन. आपण दरवेळेस म्हणतो थँक्यू सो मच, थँक्स अ मिलियन म्हणजे तुमच्या फ्रेंडनी किंवा कोणीतरी तुमची मदत केली आणि तुम्ही खरंच खूप खुश झालाय, मनापासून थँक्यू म्हणताय कारण का खूप महत्त्वाची मदत केली. थँक्स अ मिलियन. मला समजलं काय मला अडचण आली होती, मला हेल्प झाली. थँक्स अ मिलियन. ओके, बरेच वेज आहेत ऑफ सेईंग थँक्स. मला तुम्ही अजून बरेच वेज कमेंट करून सांगा की तुम्ही थँक्यू कसं म्हणता किंवा अजून काय काय वेज असू शकतील टू से थँक्यू. ठीक आहे, डोंट वरी अबाउट इट. डोंट वरी अबाउट इट म्हणजे काय? अरे त्याची काळजी करू नको. डोंट वरी अबाउट इट. फॉर एक्झाम्पल, मी आणि माझी मैत्रीण खायला गेलो आहे रेस्टॉरंटमध्ये. आम्ही 2 डोसा घेतले, एक तिने खाल्ला, एक मी खाल्ला. त्याच्यानंतर सगळे 2ही डोस्यांचे पैसे माझ्या मैत्रिणींनी भरले. मी तिला म्हटलं ए अगं कॉन्ट्री किती झालं, तुला किती पैसे द्यायचे आहेत मला सांग, मी तुला घरी गेल्यावर गुगल पे करते.
मग ती काय म्हटली, डोंट वरी अबाउट इट. डोंट वरी अबाउट इट म्हणजे आता इथे मला काळजी का बरं वाटेल. डोंट वरी म्हणजे काळजी करू नको. डोंट वरी काळजी का वाटेल मला की मी पैसे दिलेत, घरी जाणार दिले, काहीच कळलं नाही. हिचा अर्थ असा होतो की डोंट वरी अबाउट इट म्हणजे ठीक आहे ग, नको तू पे करूस, मी केलेत ना, घरी जाऊन काही मला कॉन्ट्री वगैरे देऊ नको. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे, त्याचा हा अर्थ होतो. नेक्स्ट इज नो स्वेट ऑफ माय बॅक. नो स्वेट ऑफ माय बॅक. नो स्वेट ऑफ माय बॅक. स्वेट म्हणजे घाम, बॅक म्हणजे पाठ, म्हणजे माझ्या पाठीला घाम येत नाही. नो स्वेट ऑफ माय बॅक. मॅम तुम्ही हे काय सांगताय. नो स्वेट ऑफ माय बॅक म्हणजे माझ्या इंटरेस्टचं हे काही नाही आहे. नो स्वेट ऑफ माय बॅक. ओके, तो टॅटू करतोय, माझ्या काहीच इंटरेस्ट नाही आहे, कर नको करू काही पण कर. नो स्वेट ऑफ माय बॅक. ओके, ती दारू पितीये, दारू पी, सिगरेट ओढ, तुला काय करायचं ते कर, मला सांगू नको, माझ्या इंटरेस्टचं काहीच नाही आहे. नो स्वेट ऑफ माय बॅक. ठीक आहे, नो स्वेट ऑफ माय बॅक. I'd rather stay at home tonight. I'd rather stay at home tonight म्हणजे त्याच्यापेक्षा मी घरीच थांबेन आज रात्री. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा नावडता व्यक्ती आहे आणि त्याच्याबरोबर बाहेर जाण्यापेक्षा मी आज रात्री घरीच एकटी बसेन, तेच परवडलं मला, पण मी त्याच्याबरोबर नाही जाणार. ठीक आहे, I'd rather stay at home tonight. What miserable weather we are having. जसं मगाशी मी म्हटलं, मगाशी मी एक्सप्लेन केलं वेदरचं, राईट, की वेदरप्रमाणे तुम्ही म्हणू शकता काय आहे आज खूपच खराब हवामान आहे, तर काय किती बेकार हवामान झालं आहे आजचं. ठीक आहे, किती बेकार हवा आहे आजचं, दिवसमधलं सगळंच वातावरण खराब आहे. व्हॉट मिझरेबल वेदर वी आर हॅव्हिंग. ऑल राईट, डोंट स्ट्रेस. टेन्शन घेऊ नको, स्ट्रेस घेऊ नको. डोंट स्ट्रेस. इट डझंट मॅटर. इट डझंट मॅटर म्हणजे काही फरक पडत नाही त्यांनी. ओके, त्यांनी काही फरक पडत नाही. इट डझंट मॅटर. इट्स नॉट इम्पॉर्टंट. अजिबात महत्त्वाचं नाही आहे ते. इट्स नॉट इम्पॉर्टंट. डोंट लेट इट बॉदर यू टू मच. डोंट लेट इट बॉदर यू टू मच. ओके, म्हणजे त्याने तुला फार फरक नाही पडायला पाहिजे. तुला आज कोणीतरी काहीतरी म्हटलं, लक्ष नको देऊ, त्यांनी तुला काही फरक नाही पडायला पाहिजे. ओके, डोंट लेट इट बॉदर यू टू मच. ऑल गुड, कांट कंप्लेन. कसं चाललं आहे सगळं. ऑल गुड, कांट कंप्लेन. किंवा तुमच्या फ्रेंडचं नवीन लग्न झालं आहे, हाऊ इज युअर मॅरिड लाईफ गोईंग. ऑल गुड, कांट कंप्लेन. सगळं मस्त, काही दोष द्यायला कुठे जागाच नाही आहे. ऑल गुड, कांट कंप्लेन. आपण दरवेळेस म्हणतो ना, या गुड गुड, येस, ऑल गुड, नाईस नाईस, ऑल गुड, कांट कंप्लेन असं म्हणू शकता, राईट. ऑल गुड, कांट कंप्लेन. नेक्स्ट सेंटेन्स इज I see where you're coming from. I see where you're coming from. I see where you are coming from. म्हणजे मला दिसतंय तू कुठून येतोयस ते. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आहे. ओके, या वाक्याचा. आय सी वेअर युअर कमिंग फ्रॉम म्हणजे ओके, मला समजतंय तुला काय म्हणायचं आहे ते. आय सी वेअर युअर कमिंग फ्रॉम. ओके, तुला मला समजतंय तुला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, आय सी वेअर यू आर कमिंग फ्रॉम. आय डोंट अग्री. मी सहमत नाही आहे. आय डोंट अग्री. 100% दॅट्स एक्झॅक्टली हाव आय फील. 100% मला असंच वाटतं. ओके, माझी फिलिंग्स पण असेच आहेत. दॅट्स एक्झॅक्टली हाव आय फील. आय रिअली होप सो. म्हणजे खरंच असं व्हायला पाहिजे. आय रिअली होप सो. ओके, आय डाऊट इट. मला जरा डाऊटफुल वाटतं आहे. ओके, म्हणजे होईल की नाही जरा शाश्वती नाही आहे, शंका आहे, मला जरा शंकाच वाटते. आय डाऊट इट. नेव्हर बेटर. अगेन हाऊ आर यूचं रिप्लाय असू शकतं. नेव्हर बेटर. ओके, काहीतरी तुम्ही मस्त ट्रिप मारून आलात, फॉरेनची ट्रिप किंवा कुठेतरी एकदम मस्त काहीतरी जाऊन आला आहे किंवा असं काहीतरी केलं आहे तरी तुम्हाला खूप छान वाटतं आहे, तर हाऊ आर यू, आय एम गुड म्हणण्यापेक्षा नेव्हर फेल्ट सो बेटर. नेव्हर बेटर. खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय. नेव्हर बेटर म्हणजे आत्ता मला जे वाटतंय त्याच्यापेक्षा मला भारी कधीच वाटलं नव्हतं, आत्ता मला सर्वात भारी वाटतंय. नेव्हर बेटर. ठीक आहे, लेट्स गेट गोईंग ऑर विल बी लेट. चला लवकर जाऊया नाहीतर आपल्याला उशीर होईल. लेट्स गेट गोईंग ऑर वी विल बी लेट. आता माझ्या उच्चारांकडे पण तितकंच लक्ष द्या. मी असं म्हणते का, लेट अस गेट गोईंग ऑर वी विल बी लेट. लेट अस गेट गोईंग ऑर वी विल बी लेट.
असं म्हटलंय का मी? नाही हो. मी कसे माझे उच्चार केलेत? लेट्स गेट गोईंग ऑर विल बी लेट. लेट्स गेट गोईंग ऑर विल बी लेट. कुठलं जास्ती छान वाटलं ऐकायला? फ्लुएंट कुठलं वाटलं? पहिलं का आत्ताचे म्हटलं दुसरं ते दुसरं. सो तुम्ही पण ट्राय करा तशीच फ्लुएंटली जे सेंटेन्सेस आहेत ते बोलायला. ठीक आहे. सो हे सेंटेन्सेस जेव्हा तुम्ही बघता ना, ते घरी जाऊन तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता, ती प्रॅक्टिस पण अशा प्रकारे करा. ऑलराईट. नुसतं वाचायचं म्हणून कसं पण वाचायचं नाही आहे. नेक्स्ट सेंटेन्स. प्लीज बी क्वायट फॉर अ सेकंड. एका सेकंदासाठी जरा शांत राहा. प्लीज बी क्वायट फॉर अ सेकंड. दे आर मेकिंग सो मच नॉईज. ते किती आवाज करतायत. दे आर मेकिंग सो मच नॉईज. आय कांट कॉन्सन्ट्रेट. ओके. मी लक्षच देऊ शकत नाही आहे. आय कॅन नॉट कॉन्सन्ट्रेट पण बरोबर आहे. आय कांट कॉन्सन्ट्रेट सुद्धा बरोबर आहे. आय कांट थिंक स्ट्रेट. मला काही विचारच करता येत नाही आहे नीट. ओ गॉड, आय कांट थिंक स्ट्रेट. आय कांट वेट टू अनवाइंड दिस वीकेंड. अनविंड लिहिलं आहे, अनवाइंड आहे, म्हणजे काय हो मॅम? आय कांट वेट टू अनवाइंड दिस वीकेंड म्हणजे काय? तुमचा सोमवार ते शुक्रवार खूप टायरिंग गेलेत, खूप काम होतं, तुम्ही खूप थकला, खूप दमलात, तुम्ही वाट बघताय कधी येणार शनिवार, कधी येणार रविवार आणि मस्त तुम्ही आराम कधी करणार छानपैकी, तुम्हाला हवं त्या गोष्टी कधी करणार. सो तुम्ही काय म्हणता? आय कांट वेट टू अनवाइंड दिस वीकेंड म्हणजे या शनिवार रविवारी मस्त आराम कधी करणार मी, कधी येणार शनिवार रविवार, वाट नाही बघितली जाते. ओके. आय कांट वेट टू अनवाइंड दिस वीकेंड. थिंग्स आर लुकिंग अप. थिंग्स आर लुकिंग अप म्हणजे माझा पंखा वर बघतोय, माझी खुर्ची पण वर बघते, माझं घड्याळ वर बघताय. थिंग्स म्हणजे गोष्टी वर बघतायत. आर लुकिंग अप. ओके, काहीतरी गडबड आहे. थिंग्स आर लुकिंग अप शब्दशः ट्रान्सलेट नाही करायचं आहे. थिंग्स आर लुकिंग अप म्हणजे गोष्टी सुधारतायत. थिंग्स आर इम्प्रूव्हिंग. ओके. थिंग्स आर इम्प्रूव्हिंग म्हणजे थिंग्स आर लुकिंग अप. गोष्टी सुधारतायत. थिंग्स आर लुकिंग अप. थिंग्स कुडंट गेट वर्स म्हणजे ह्याच्यापेक्षा खराब अजून काहीच होऊ शकत नाही. माझी बस मिस झाली, माझी ट्रेन मिस झाली, मला पहिला दिवस होता ऑफिसचा लेट झाला, बॉसने फायर केलं, ह्याच्यापेक्षा अजून वाईट काय होणार आहे? थिंग्स कुडंट गेट वर्स. थिंग्स कुडंट गेट वर्स. वर्स्ट नाही आहे, स्पेलिंग पण बघा. थिंग्स कुडंट गेट वर्स. ओके. सो फार सो गुड. कसं चाललं आहे प्रोजेक्टचं काम? सो फार सो गुड. हां, चाललं आहे आत्तापर्यंत तरी सगळं चांगलं चाललं आहे. सो फार सो गुड. इट्स ऑल गुड. सगळं काही छान आहे. इट्स ऑल गुड. व्हॉट अ वेस्ट ऑफ टाईम. ओके. सगळा वेळ माझा वाया गेला. व्हॉट अ वेस्ट ऑफ टाईम. आय नीड टू गो टू द शॉप्स टुडे. मला आज दुकानांमध्ये जायचं आहे. आय नीड टू गो टू द शॉप्स टुडे. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. तुला काय हवं असेल तर मला सांग. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. आय वुड लव्ह टू. मला खूप आवडेल. आय वुड लव्ह टू. आय डोंट फील लाईक इट. मला नाही वाटत आहे बाहेर जावंसं नाही वाटत आहे, खेळावंसं नाही वाटत आहे, काही पण. आय डोंट फील लाईक डान्सिंग. आय डोंट फील लाईक टेकिंग अ शावर. आय डोंट फील लाईक ईटिंग. आय डोंट फील लाईक वॉचिंग अ मूवी. जे काय असेल. आय डोंट फील लाईक टॉकिंग टू यू. आय डोंट फील लाईक इट. ओके. आय डोंट फील लाईक इट. यू आर बीइंग रिडिक्युलस. प्लीज काहीच्या काही वागू नकोस. यू आर बीइंग रिडिक्युलस. ओके. काहीही वागतोयस तू. ओके. डोंट बिहेव लाईक दॅट. यू आर बीइंग रिडिक्युलस. सो मंडळी, ही होती 50 अशी वाक्य जी तुम्ही लिटरली डोळे झाकून रोजच्या लाईफमध्ये वापरू शकता. ओके. प्लीज ही वाक्य वापरा. व्हिडिओ बघून सोडून देऊ नका. व्हिडिओ बघितलात, मला आनंद झालाच आहे. प्लीज लाईक करायला विसरू नका. पण जोवर तुम्ही तुमच्या रोजच्या लाईफमध्ये ही सेंटेन्सेस यूज नाही करत, खरंच तुम्ही नाही नीट इंग्लिश बोलू शकणार आहे. ऑल राईट. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझं इंस्टाग्राम ID आहे. ते फॉलो करायला अजिबात विसरू नका, कारण का सगळे अपडेट्स तिकडे मी टाकत असते. ओके. अबाउट द कोर्सेस, लाईव्ह क्लासेस, न्यू व्हिडिओ आणि नवीन क्विज पण टाकत असते. ट्रान्सलेशन्स, डेली लाईफचे सेंटेन्सेस टाकत असते, पोस्ट टाकत असते. सो लॉट ऑफ थिंग्स तुम्ही फ्रीमध्ये घरी बसल्या शिकू शकता. डोंट फॉरगेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ॲज वेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.